आणि यानंतर आणखीन एक महत्त्वाची मोठी बातमी। लोकशाही मराठीच्या बातमीनंतर विशाल मोरेला राष्ट्रवादीनं निलंबित केलेलं आहे। साताऱ्यातल्या सावरीमधल्या ड्रग्ज प्रकरणाचा सूत्रधार हा विशाल मोरे असल्याचं समोर आलेलं होतं। विशाल मोरे हा पुणे राष्ट्रवादी विद्यार्थी सेलचा अध्यक्ष आहे असं देखील समोर आलेलं होतं। या विशाल मोरेचं आता सदस्यत्व देखील रद्द करण्यात आलेलं आहे। अत्यंत महत्त्वाची मोठी माहिती अपडेट आपल्यापर्यंत येतेय। लोकशाही मराठीनं या संदर्भातली बातमी दाखवल्यानंतर तातडीनं राष्ट्रवादी काँग्रेसकडून आता ही कारवाई करण्यात आल्याचं दिसतंय। अमोल धर्माधिकारी आपले पुण्याचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देतायत। अमोल, अजिंक्य, काही तासातच या विशाल मोरेवर राष्ट्रवादी काँग्रेसने मोठी कारवाई केलेली आहे। त्याला निलंबित करण्यात आलं असून त्याचं पक्षाचं सदस्यत्व हे सुद्धा रद्द करण्यात आलेलं आहे। मुलुंडमध्ये क्राईम ब्रांचच्या पोलिसांनी एक कारवाई केलेली होती, ज्याच्यामध्ये 2 जणांना ड्रग्ज घेताना आढळलेले होते। त्यांच्यावर कारवाई केलेली होती आणि त्यांच्या चौकशीमध्ये या विशाल मोरेचं नाव समोर आलेलं होतं। विशाल मोरे हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा युवक विद्यार्थी सेनेचा पुणे शहराध्यक्ष आहे। खरं तर त्याची नियुक्ती ही 3 डिसेंबरला झालेली होती आणि त्याच्यानंतर हे सगळं प्रकरण समोर आलेलं होतं। 12 डिसेंबरला त्याला मुलुंडच्या पोलिसांनी अटकही केलेली होती आणि त्याच्या चौकशीमध्ये त्याचं कनेक्शन हे सातारा जिल्ह्यातलं सावरी गावातल्या ड्रग प्रकरणाशी जुळत आहे अशी सुद्धा माहिती आहे। हे सगळं प्रकरण सुषमा अंधारे यांनी समोर आणलेलं आहे। त्याच्यामध्ये प्रकाश शिंदे जे एकनाथ शिंदेचे बंधू आहेत यांचं नाव सुद्धा समोर आलेलं होतं। पण याच प्रकरणामध्ये जो विशाल मोरे, जो पुण्याचा तरुण आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी होता, त्याच्याजवळ मेफेड्रॉन आढळलेलं होतं। त्याला ज्यावेळेस मुंबई पुणे बेंगलोर हायवेवर पकडण्यात आलेलं होतं त्यावेळेसही त्याच्याजवळ ड्रग्ज सापडून आलेलं होतं आणि त्यानंतर त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि आता पक्षाकडून त्याच्यावर मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। कारण की सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा वेगवेगळ्या कारणांमुळे अडचणीत येतो आणि त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्याची नामुष्की आहे ती पक्षावर ओढवलेली आहे आणि काही वेळापूर्वीच त्याचं सदस्यत्व रद्द करण्यात आलेलं आहे आणि त्याचं निलंबन सुद्धा करण्यात आलेलं आहे। अमोल, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल आणि या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं घेतच राहू। विशाल सावरीतला ड्रग्ज प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचं समोर आलेलं होतं आणि त्याच अनुषंगानं त्याच्यावर कारवाईची मागणी केली जात होती। पोलिसांनी तर त्याला अटक केलेलीच आहे, मात्र पक्षानं सुद्धा आता त्याला निलंबित केलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।